नमस्कार मित्रांनो, सावली वैन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्र गौरीला भेटायला चाललेला असतो. हे श्वेता, नंदाई आणि रोहितला माहिती असतं, म्हणून अगोदरच गाडीत जाऊन बसतात. मग रुद्र गाडीत जाऊन बसल्यानंतर सगळ्यांना बघून त्याला धक्काच बसतो. नंदाई बोलते रुद्रला, माझ्या नातीला भेटायचंय, मी निघाले. तर रुद्र बोलतो, पण असं अचानक गौरीजींना कसं वाटेल? म्हणण्या अगोदरच नंदाई रुद्रवर चिडते, म्हणते आता तू थापा मारू नकोस हा. थेरपिस्टला भेटण्याचे सगळे नियम मला माहिती आहेत आणि माझ्या सुनेला, माझ्या नातीला भेटण्यासाठी मला कुठलाही नियम लागू होत नाही. तर रोहित बोलतो, आणि तसंही एकत्र जाता येत नसेल तर आम्ही पुढे जातो, तू नंतर ये, म्हणून मस्करी करतो. तर नंदाई बोलतो, ठीक आहे ठीक आहे, आपण निघू. तर रुद्र बोलतो, अरे पण असं अचानक काय तुमचं? तर श्वेता ही मस्करी करते रुद्रची, म्हणते भाऊजी, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण चला आमच्या सोबत. तर नंदाई परत चेष्टा करते, तू पण चल. तर रुद्र बोलतो, एक मिनिट श्वेता वहिनी, मी निघालो होतो, तुम्ही येत आहे माझ्यासोबत. तर श्वेता बोलते, हो का? तर नंदाई हसते. सगळेजण रुद्रची मस्करी करतात. तितक्यात राजन काका आणि चंदू पण यायला तयार होतात. हे बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर सगळे मिळून गौरीला भेटायला आश्रमात जातात. तिथे गेल्यानंतर राजन काका बिट्टीला उचलून घेतात आणि तिला बघून म्हणतात, कशी आहेस बाळा तू? तर बिट्टी बोलते, मस्त. तर राजन काका म्हणतात, मला तुझी खूप आठवण येत होती. तर चंद्री रेवतीने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा अपमान करून बोलते, म्हणते, आता कळलं होय हे? 6 महिने वाऱ्यावरून सोडून दिली तेव्हा नव्हतं कळलं का तुम्हाला? आता घरकामाला बाई मिळत नसेल ना, म्हणून आलात का मेडला न्यायला? तर गौरीला खूप राग येतो, ती चिडते आणि बस म्हणते चंद्रीला. तेव्हा चंद्री गौरीचा तो चिडलेला चेहरा बघून खूप घाबरते. तर गौरी चंद्रीला कायमच गप्प करेल का? उत्तर देऊन धन्यवाद.